हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ फक्त टायपिंगच्या विद्यार्थ्यासाठीच असणार आहे. GCC TBC इंग्लिश 30-40 आणि मराठी 30-40 आणि हिंदी 30-40मध्ये जे आपल्याला नेहमी विचारले जाणारे जे ऑब्जेक्टिव्हचे जे प्रश्न आहे, तेच प्रश्न मी आज सर्व उत्तरांसहित या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तर आजचा व्हिडिओ फक्त टायपिंगच्या विद्यार्थ्यासाठीच होणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघा. तर चला करूया आपल्या व्हिडिओला फटाफट सुरू करूया. तर बघा, कम्प्युटरवरील खेळ खेळताना दिशा बदलण्यासाठी डॅश डॅश हे डिव्हाइस वापरले जाते म्हटलेलं आहे. तर कोणतं डिव्हाइस आपण वापरले जाते खेळ खेळण्यासाठी? तर याचं उत्तर आहे जॉयस्टिक. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे बघा, डॅश डॅश हे डिव्हाइस कम्प्युटरवरील खेळ खेळताना दिशा बदलण्यासाठी वापरले जाते. तर हे सुद्धा याचं सुद्धा उत्तर आपलं जॉयस्टिक आहे. त्यानंतर बघा, एकदा सेव्ह झालेले डॉक्युमेंट आपण पुन्हा एडिट करू शकत नाही म्हटलेलं आहे. तर आपण कधीही सेव्ह केलेले डॉक्युमेंट एडिट करू शकतो. तर याचं उत्तर बघा चूक आहे. त्यानंतर डॅश डॅशमध्ये आपण नाव ठेवून आवश्यक अशा विविध फॉर्मॅटिंग संचयित करू शकता म्हटलेलं आहे. तर कशामध्ये? टेम्पलेटमध्ये. तर आपण खूप सारे टेम्पलेटमध्ये नवीन नवीन नाव देऊन आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटिंग बनवू शकतो. तर याचं उत्तर टेम्पलेट आहे. त्यानंतर जर माऊस डॅश डॅशमध्ये नेला तर पॉइंटर आय बीमच्या आकारासारखा दिसेल म्हटलेला आहे. तर आय बीमच्या आकारात दिसण्यासाठी आपल्याला कशात न्यावं लागेल? टॅब रिबनवर न्यावं लागेल, तेव्हाच अशा प्रकारचा आपल्याला तो माऊस दिसेल. अंडू ही कमांड डॅश डॅश टूलबारमध्ये दिलेली आहे म्हटलेलं आहे. तर अंडू ही कमांड कुठे दिलेली आहे बघा? तर क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये दिली जाते. त्यानंतर जर आपण सॉर्ट बाय कमांडमधील डॅश डॅश हे ऑप्शन वापरले तर आयकॉन डेटच्या अनुक्रमाने दिसतील म्हटलेलं आहे. तर कशामुळे दिसतील बघा? तर ते आपल्याला डेट मॉडिफाय केल्यानंतर दिसेल. सेल ॲड्रेस, सेल रेफरन्स हे कॉलन, लेबल आणि रो नंबरचे मिश्रण आहे म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. रिकाम्या सीडी बाजारात उपलब्ध आहेत म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे, खूप साऱ्या सीडी आपल्याला बाजारात मिळेल. आधी लिहिलेले सूत्र ऑटोमॅटिक येते म्हटलेलं आहे. तर आधी लिहिलेले सूत्र ऑटोमॅटिक येते. तर आधी लिहिलेले सूत्र कधीही ऑटोमॅटिक येत नाही एक्सेलमध्ये, तर ते आपल्याला टाईप करावं लागते. तर याचं उत्तर आपलं चूक असणार आहे. पेजवर आउटपुट आणण्यासाठी डॅश डॅश हे वापरले जाते म्हटलेलं आहे. तर पेजवर आउटपुट आणण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? प्रिंटरचा. तर याचं उत्तर आपलं प्रिंटर असणार आहे. विना फायदा संस्थासाठी कोणते डोमेन वापरले जाते म्हटलेलं आहे? तर विना फायदा संस्थासाठी म्हणजे संस्थासाठी आपल्याला organization.org वापरले जाते. यालाच आपण ऑर्गनायझेशन म्हटले जाते. त्यानंतर आहे बघा, वेब पेज बघण्यासाठी तुमच्याकडे डॅश डॅश असले पाहिजे म्हटलेलं आहे. तर वेब पेज बघण्यासाठी आपल्याकडे काय असायला पाहिजे बघा? तर आपल्याकडे ब्राउझर असायला पाहिजे, तेव्हाच आपण कोणतेही वेब पेज पाहू शकतो. संदेश पाठवून कनेक्ट आणि ब्रेकिंग डॅश डॅशने नियंत्रित केले जाते म्हटलेलं आहे. तर संदेश पाठवून कशाने ब्रेकिंगने नियंत्रित केले जाते म्हटलेलं आहे? तर कशाचा वापर करून केले जाते? तर सर्व्हरचा वापर करून केले जाते. डॅश डॅश हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे म्हटलेलं आहे. तर डॅश डॅश हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे कोणते उदाहरण आहे बघा? तर याच्यातली ॲप्लिकेशन कोणती आहे? तर याची ॲप्लिकेशन आहे बघा, हे ब्राउझर आहे, ही एक ॲप्लिकेशनचा भाग आहे.
जर आपल्याला डॉक्युमेंटवरील सर्व ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतील तर डॅश डॅश ही कमांड वापरली जाते. तर सर्व ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट जर करायचे जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सिलेक्ट ऑल करावं लागेल. Ctrl+A ने सुद्धा सिलेक्ट ऑल होते. कॉम्पॅक्ट डिस्क आणि ऑप्टिकल डिस्क ही डॅश डॅश डिस्कची उदाहरणे आहेत म्हटलेलं आहे. तर कशाची उदाहरणे आहे बघा, कॉम्पॅक्ट डिस्क आणि ऑप्टिकल डिस्क ही एक डिजिटल वर्सटाईलची आहे, म्हणजे CD DVD म्हटलं जातं त्याला. नेटवर्कवरील जो मेन कॉम्प्युटर आहे त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हटलं जातं त्याला, तर त्याला सर्व्हर म्हटले जाते. जर तुम्हाला डेस्कटॉपवरील आयकॉनचे व्यवस्थापन करायचे असेल तर डेस्कटॉपवरील खुल्या जागेत राईट क्लिक करून हे ऑप्शन्स वापरले जाते म्हटलेलं आहे. तर कोणता ऑप्शन वापरला जाते बघा, ऑटो अरेंज आयकॉनचा वापर केला जाते. त्यानंतर आहे बघा, डॅश डॅश या डिव्हाइसच्या सहाय्याने तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करून ते ईमेलवर पाठवू शकता म्हटलेलं आहे. तर आपण कशाच्या मदतीने स्कॅन करून ते ईमेलवर पाठवू शकतो, तर याचं उत्तर आहे बघा, स्कॅनर आहे. जर CD DVD ड्राईव्हचे रीडिंग स्पीड जास्त असेल तर CD जास्त वेगाने रीड होते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आपलं बरोबर आहे. हे डिव्हाइस एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये डेटा ट्रान्सफर करते म्हटलेलं आहे. तर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आपण कशाचा वापर केला जाते बघा, पेन ड्राईव्हचा वापर केला जाते. या डिव्हाइसमध्ये आपण जास्तीत जास्त डेटा स्टोअर करू शकतो म्हटलेलं आहे. तर कशातने आपण जास्तीत जास्त डेटा स्टोअर करू शकतो, तर हार्ड डिस्कमध्ये आपण जास्तीत जास्त डेटा स्टोअर करू शकतो. ही इंटरनेटची गरज नाही म्हटलेलं आहे. तर कशाची गरज नाही बघा, ही इंटरनेटची गरज नाही म्हटलेलं आहे. तर डॉट ऑपरेटिंग सिस्टीमला इंटरनेटची गरज नाही. तर याचं उत्तर डॉस आहे. MS Excel 2010 मधील एका वर्कशीटमध्ये एकूण किती रोज आहेत म्हटलेलं आहे. तर MS Excel मध्ये 2010 मधील वर्कशीटमध्ये किती रोज आहे बघा, तर 10,48,576 रोज आहे. तर याचं उत्तर हे आहे. ईमेल ॲड्रेसच्या मधला पार्ट डॅश डॅश आहे म्हटलेला आहे. तर ईमेल ॲड्रेसच्या मधल्या पार्टला आपण काय म्हटलं जाते बघा, यूजर नेम म्हटले जाते. एक्सेल 2010 मध्ये रोजची डिफॉल्ट हाईट डॅश डॅश आहे म्हटलेलं आहे. तर एक्सेल 10 मध्ये रोजची डिफॉल्ट हाईट ही 15 आहे. जर कॉम्प्युटरमध्ये MS वर्ड इन्स्टॉल असेल तरच MS पॉवरपॉईंट मध्ये टेबल इन्सर्ट होतो म्हटलेलं आहे. तर काय म्हणते बघा, जर कॉम्प्युटरमध्ये MS वर्ड इन्स्टॉल असेल तरच MS पॉवरपॉईंटमध्ये टेबल इन्सर्ट होतो. तर याचं उत्तर रॉंग आहे, असं काहीही नाही आहे. ट्रायंगल शेप ॲड करण्यासाठी डॅश डॅश ही स्टेप फॉलो करा म्हटलेलं आहे. तर ट्रायंगल शेप ॲड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, इन्सर्ट शेपवर क्लिक करायचं आहे. तुम्ही डॅश डॅश मध्ये स्लाइड रेकॉर्ड करू शकता म्हटलेलं आहे. तर कशातनी स्लाइड रेकॉर्ड करू शकतो आपण, तर स्लाइडला रेकॉर्ड करण्यासाठी स्लाइड व्ह्यूवर क्लिक करावं लागेल, स्लाइड शोवर क्लिक करावं लागेल. खालीलपैकी कोणते ऑप्शन MS पॉवरपॉईंट मध्ये उपस्थित आहे म्हटलेलं आहे. तर पॉवरपॉईंट मध्ये खालीलपैकी कोणता आहे बघा, फुटनोट आहे. पॉवरपॉईंट मधील हिडन प्रिंट करता येतात म्हटलेलं आहे. तर पॉवरपॉईंट मध्ये हिडन प्रिंट करता येतात म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे याचं उत्तर. .xltx हे डॅश डॅश आहे म्हटलेलं आहे. तर हे काय आहे बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेलचं टेम्पलेट्स आहे. तर याचं उत्तर 3 नंबरवर आहे. व्हॉइस ओव्हर IP
ही टेक्नॉलॉजी व्हॉइस कॉल्स याच्यापासून कन्वर्ट करते म्हटलेलं आहे. तर कशापासून करते, तर बघा याच्यात ऑप्शन्स दिलेले आहे. ॲनालॉग टू डिजिटल आहे, डिजिटल टू ॲनालॉग आहे. तर याचं उत्तर आपलं बघा 1 आणि दोन्ही आहे. तर आपण याच्यातला बोथ घ्यायचा आहे, दोन्हीही ऑप्शन्स आहे. कोणतेही ॲप्लिकेशन प्रोग्राम स्टार्ट मेनूतील डॅश डॅश ऑप्शनमधून सुरू करता येते म्हटलेलं आहे. तर कशातून सुरू करता येते बघा, तर ऑल प्रोग्राममधून सुरू करता येते. वर्कशीटमध्ये प्रत्येक सेलला एक ॲड्रेस दिला असतो म्हटलेला आहे. तर बरोबर आहे याचं उत्तर, प्रत्येक सेलला नाव आहे. शीटमधील माहिती अक्षरक्रमानुसार म्हणजेच A to Z ठेवण्यासाठी डॅश डॅश या ऑप्शनचा वापर करतात म्हटलेला आहे. तर कशाचा वापर करत असते बघा, सॉर्टचा वापर करत असते. सेव्ह ॲज हे ऑप्शन डॅश डॅश मेनूमध्ये असते म्हटलेलं आहे. तर कशातनी असते सेव्ह ॲजचा, तर हे असते फाईल टॅबमध्ये असते. MS वर्डमध्ये आपण Ctrl+R ही शॉर्टकट की राईट अलाइनमेंट देण्यासाठी वापरतात म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे, Ctrl+R न राईट अलाइन होते. MS वर्ड हे डॅश डॅशचे उदाहरण आहे म्हटलेलं आहे. तर MS वर्ड हे कशाचे उदाहरण आहे, तर हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे. MS वर्डमध्ये कोणतेही शब्द किंचित उजव्या बाजूला झुकलेला असेल तर त्या शब्दाला डॅश डॅश ऑप्शन लागू केलेले असते म्हटलेलं आहे. तर त्याला काय म्हटले जाते बघा, तर त्याला इटॅलिक म्हटले जाते. MS पॉवरपॉईंट डिफॉल्ट फाईलचे नाव डॅश डॅश असते म्हटलेलं आहे. तर MS पॉवरपॉईंटचं डिफॉल्ट नाव हे प्रेझेंटेशन 1 असते. GUI ला म्हणजेच डॅश डॅश म्हणतात म्हटलेलं आहे. तर GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. तर याच्यातलं आपल्याला ग्राफिकल युजर इंटरफेस घ्यायचा आहे. हे पॉवरपॉईंटचे व्ह्यू नाही आहे म्हटलेलं आहे. तर पॉवरपॉईंटच्या व्ह्यूमध्ये कोणकोणतं आहे बघा, आउटलाईन आहे, स्लाइड शो आहे, प्रेझेंटेशन व्ह्यू आहे आणि स्लाइड व्ह्यू आहे. तर यामधलं आपलं बघा कोणतं नाही आहे, तर याच्यात आपलं आउटलाईन व्ह्यू नाही आहे त्यामध्ये. डॅश डॅश हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे म्हटलेलं आहे. तर कोणतं ॲप्लिकेशनचं उदाहरण आहे बघा, तर याच्यात वर्ड प्रोसेसर हे ॲप्लिकेशनचं उदाहरण आहे. डॅश डॅश ही गोष्ट म्हणजे आपले कॉम्प्युटर इंटरनेटशी जोडलेले आहेत म्हटलेलं आहे. तर ही गोष्ट म्हणजेच कोणती, ऑनलाईन ही गोष्ट म्हणजे आपले कॉम्प्युटर इंटरनेटशी जोडलेले आहे असं आपण समजू शकतो. TCP-IP चा या महत्त्वाच्या कामासाठी वापर केला जातो. तर कशासाठी वापर केला जातो, फाईल ट्रान्सफरसाठी याचा वापर होतो. याचं उत्तर फाईल ट्रान्सफरच आहे. वर्ल्ड वाईड वेब हे डॅश डॅश यांनी प्रस्थापित केले आहे म्हटलेलं आहे. तर कोणी प्रस्थापित केले, तर त्याचं नाव आहे टिम बर्नर-ली याने प्रस्तावित केलेले आहे वर्ल्ड वाईड वेब. आपण इंटरनेट एक्सप्लोररमध्ये शब्दाचा आकार बदलू शकतो म्हटलेला आहे. तर इंटरनेटमध्ये शब्दाचा आकार आपण बदलू शकतो, तर बरोबर आहे. इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेबसाईटचा ॲड्रेस हा डॅश डॅशमध्ये दाखवलेला असतो म्हटलेला आहे. तर इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेबसाईटचा ॲड्रेस हा कशातनी दाखवले जाते, तर ॲड्रेस बारमध्ये दाखवले जाते. डॅश डॅश या ऑप्शनचा वापर केल्यानंतर स्तंभाची रुंदी शब्दाच्या रुंदी एवढी होते म्हटलेलं आहे. तर कशामुळे होते बघा ते, तर त्याचं उत्तर आहे बघा ॲट्रोफिटमुळे होते. माऊसचे डाव्या बाजूचे बटन एक वेळा दाबून लगेच सोडणे याला डॅश डॅश म्हणतात असे म्हणतात म्हटलेलं आहे. तर एक वेळा दाबून लगेच सोडण्याला सिंगल क्लिक म्हटले जाते.
फॉर्म्युला बार डॅश डॅश पार्टमध्ये विभागले जाते म्हटलेले आहे. तर फॉर्म्युला बार डॅश डॅश पार्टमध्ये विभागले जातात म्हटलेलं आहे. तर किती विभागात विभागले जाते बघा, तर 3 मध्ये विभागले जाते. तर याचं उत्तर 3 आहे. एक्सेलमध्ये टॅब की दाबून पॉइंटर एक सेल डॅश डॅश असतो म्हटलेला आहे. तर एक सेल डॅश डॅश असतो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे डावीकडून उजवीकडे. एक्सेलमध्ये जर मी 2x3 सेलचा टेबल बनवला आणि तो टेबल वर्ड डॉक्युमेंटमध्ये पेस्ट केला, तर पहिला ऑप्शनचा या टेबलमध्ये सर्व कंटेंट, या टेबलमधील सर्व कंटेंट पुन्हा बॉर्डर कॉपी होतील. तर याचं उत्तर आहे ऑल कंटेंट त्याच्यामध्ये आपले पेस्ट होईल. डॅश डॅश या कमांडचा वापर MS वर्डमध्ये कोणतीही बाब पेस्ट करण्यासाठी होतो म्हटलेला आहे. तर MS वर्डमध्ये आपण कोणतीही गोष्ट पेस्ट करण्यासाठी Ctrl+V चा वापर केला जाते. डॅश डॅश या पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये पॅराग्राफची पहिली ओळ दुसऱ्या ओळीपेक्षा बाहेरून सुरू होते म्हटलेलं आहे. तर याला काय म्हटले जाते बघा, लेफ्ट इंडेंट म्हटले जाते. डॅश डॅश ॲपद्वारे संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करता येते म्हटलेलं आहे. तर कशामुळे आपल्याला सर्व डॉक्युमेंट सिलेक्शन करता येते, तर डॉक्युमेंट सिलेक्टनुसार. माहिती सोप्या भाषेत वाचायला यावी यासाठी एक आडवी ओळ आणि एक उभा स्तंभ मिळून एक डॅश डॅश तयार होतो म्हटलेला आहे. तर काय तयार होतो बघा, टेबल तयार होतो. आपण माऊसचे स्क्रीनवरील स्थान डॅश डॅशच्या सहाय्याने बघू शकतो म्हटलेलं आहे. तर कशाच्या सहाय्याने आपण काही पाहू शकतो, तर ते माऊस पॉइंटरवरून पाहू शकतो. आपण माऊसचे स्क्रीनवरील स्थान डॅश डॅशच्या सहाय्याने बघू शकतो म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर कर्सर आहे. पॉवर पॉईंटमध्ये नवीन प्रेझेंटेशन तयार करण्याचे प्रकार आहेत म्हटलेलं आहे. तर काय आहे बघा, नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आपल्याला 3 प्रकार आहे. 3 प्रकारे आपण नवीन प्रेझेंटेशन फाईल तयार करू शकतो. कम्प्युटरच्या कीबोर्डमध्ये उजव्या बाजूला बटनांचा संच असतो म्हटलेला आहे. तर कम्प्युटरच्या कीबोर्डमध्ये उजव्या बाजूला डॅश डॅश बटनांचा संच असतो म्हटलेला आहे. तर कशाचा आहे बघा, ते नंबरचा आहे. पहिल्यांदा डाटा इनपुट डिव्हाइसमधून CPUच्या डॅश डॅश युनिटमध्ये स्टोअर होतो म्हटलेला आहे. तर कुठे स्टोअर होतो, ते मेमरीमध्ये स्टोअर होते. USB चा लॉंग फॉर्म हा काय बघा, तर युनिव्हर्सल सिरियल बस आहे. तर पहिलेच ऑप्शन्स आहे. नवीन ईमेल लिहिण्यासाठी जीमेलमध्ये डॅश डॅश हे बटन वापरतात म्हटलेलं आहे. तर नवीन ईमेल लिहिण्यासाठी जीमेलमध्ये कोणतं बटन आपण वापरतो, तर कंपोजचं बटन वापरत असतो आपण. ॲनिमेशन इफेक्ट डिझाईन टॅबमध्ये असतात म्हटलेलं आहे. तर ॲनिमेशन इफेक्ट हे ॲनिमेशन टॅबमध्येच असतात. तर याचं उत्तर चूक आहे हे. पॉवरपॉईंट 2010च्या फाईलचे डिफॉल्ट एक्सटेन्शन काय आहे म्हटलेलं आहे. तर पॉवरपॉईंट 2010च्या फाईलचे डिफॉल्ट एक्सटेन्शन काय आहे, तर सेकंड नंबरचा आहे .pptx. MS एक्सेलमध्ये क्रिएट केलेल्या डिफॉल्ट वर्कबुकचे एक्सटेन्शन डॅश डॅश हे आहे म्हटलेलं आहे. तर एक्सेलचे डिफॉल्ट वर्कबुकचे एक्सटेन्शन काय आहे, तर बघा, तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. .xlsx फाईल एक्सटेन्शन आहे. आपण डॅश डॅशचा वापर करून डॉक्युमेंट बनवू शकतो म्हटलेला आहे. तर कशाचा वापर करून आपण डॉक्युमेंट बनवू शकतो, तर ते वर्ड प्रोसेसरचा वापर करून डॉक्युमेंट बनवू शकतो. करंट स्लाइड शोच्या वेळी कशी दाखवावी या संबंधीच्या स्पेशल इफेक्ट्सला डॅश डॅश म्हणतात म्हटलेलं आहे. तर स्पेशल इफेक्ट्स कशातून दाखवले जाते बघा, तर त्याला आपण स्लाइड शो म्हटले जाते.
सॉरी, तर त्याचं उत्तर आहे बघा ट्रान्झिशन आहे. त्याला आपण ट्रान्झिशन म्हटले जाते. आपण माय कम्प्युटर वापरून फोल्डरमधील फाईल ॲक्सेस करू शकता म्हटलेलं आहे. तर कशाचा वापर करून ॲक्सेस करू शकतो आपण माय कम्प्युटर वापरून फोल्डरमधील फाईल ॲक्सेस करू शकतो. तर बरोबर आहे. जीमेलमध्ये नवीन ईमेल लिहिण्यासाठी डॅश डॅश ऑप्शन वापरावा म्हटलेला आहे. तर नवीन मेल लिहिण्यासाठी आपण कंपोज बटनाचा वापर करत असतो. आपल्याला इंटरनेट कोण पुरवते म्हटलेलं आहे. तर आपल्याला इंटरनेट कोण पुरवत असतात बघा. तर आपल्याला इंटरनेट ISP म्हणजेच इंटरनेट, याचं उत्तर पहिलंच आहे. खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर नाही म्हटलेला आहे. तर खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर नाही आहे. तर वेब ब्राउज करण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो, याच्यात नाही म्हटलेलं आहे. तर यातलं वेगळं आहे विंडोज एक्सप्लोरर. हे आपली फाईल वगैरे पाहण्यासाठी आपण वापर करतो आणि बाकी सर्व आपण वेब ब्राउझर आहे ते. आपल्याला आलेला ईमेल डॅश डॅश फोल्डरमध्ये असतो म्हटलेला आहे. तर कोणत्या फोल्डरमध्ये असते ते इनबॉक्स फोल्डरमध्ये आपले सर्व आलेले ईमेल सेव्ह होतात. www लॉंग फॉर्म डॅश डॅश हा आहे म्हटलेला आहे. तर www लॉंग फॉर्म काय आहे बघा. तर वेब वाईड वर्ल्ड आहे. तर याचं उत्तर 4 नंबरवर आहे. सॉरी, वर्ल्ड वाईड वेब आहे. वर्कशीटमध्ये सिलेक्शन सिंगल सेलला डॅश डॅश म्हणतात म्हटलेलं आहे. तर सिंगल सेलला आपण काय म्हटले जाते बघा, ॲक्टिव्ह सेल म्हटले जाते. पॉवर पॉईंट सुरू झाल्यावर स्लाइडची डुप्लिकेट डिफॉल्ट लेआउट डॅश डॅश ही असते म्हटलेलं आहे. तर पॉवर पॉईंट सुरू झाल्यानंतर त्याची लेआउट कोणती असते बघा. तर त्याची लेआउट आपली कोणती असते, टायटल असते. खालीलपैकी सर्व स्टोरेज साधने आहेत म्हटलेलं आहे. त्याच्यातलं अपवाद कोणता आहे बघा. सर्व आपण स्टोरेज वापरू शकतो. हार्ड डिस्क, CD आहे, DVD आहे, रॅम वेगळी आहे. तर याचं उत्तर रॅम असणार आहे. डॅश डॅशमध्ये आपण प्रत्येक स्लाइड लागणाऱ्या वेळेची रिहर्सल करू शकतो म्हटलेलं आहे. तर कशाची करू शकतो बघा. तर त्याचं उत्तर आहे बघा स्लाइड ट्रान्झिशन आहे. सर्व ट्रान्झिशन इफेक्टची स्पीड डिफॉल्ट असते म्हटलेलं आहे. तर सर्व ट्रान्झिशन इफेक्टची स्पीड काय असते बघा, स्लो असते. आकड्याच्या स्वरूपात संग्रहित केलेल्या माहितीला डॅश डॅश असे म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर काय म्हटले जाते त्याला, व्हॅल्यू म्हटले जाते. कॉम्प्युटिंग फॉर्मॅटिंग आणि रिकॅल्क्युलेशन ही MS वर्डची उदाहरणे आहेत म्हटलेलं आहे. तर चूक आहे. Z2A हा क्रम म्हणजेच टेक्स्टचे सॉर्टिंग होय म्हटलेलं आहे. तर Z2A हा डिसेंडिंग आहे आणि A to Z हा असेंडिंग असतो. Ctrl+Y ही शॉर्टकट की डॅश डॅश या कमांडसाठी वापरली जाते म्हटलेलं आहे. तर Ctrl+Y ही आपण रीडोसाठी वापरले जाते. हेडर व फुटर या कमांड कोणत्या टॅबमध्ये आहेत म्हटलेलं आहे. तर हेडर आणि फुटर या कशात आहे बघा, इन्सर्ट टॅबमध्ये आहे. एक्सेल सुरू करण्यासाठी आपल्याला डेस्कटॉपच्या टास्कबारवरील डॅश डॅश हे बटन क्लिक करावे लागते म्हटलेलं आहे. तर एक्सेल सुरू करण्यासाठी आपल्याला कोणते बटन स्टार्ट करावं लागते, स्टार्ट बटनावरच क्लिक करावं लागते. मागच्या स्लाइडला जाण्यासाठी डॅश डॅश ही की प्रेस असतात म्हटलेलं आहे. तर मागच्या स्लाइडला जाण्यासाठी आपल्याला
पेज अप या बटनाचा वापर करत असते। डॅश डॅश हा व्ह्यू स्लाइडवर बाप टाईप करण्यासाठी यूजफुल आहे म्हटलेला आहे। तर काय आहे बघा, नॉर्मल आहे। नॉर्मल हा व्ह्यू स्लाइडवर बाप टाईप करण्यासाठी यूजफुल आहे। जर तुम्ही डॅश डॅशमध्ये बदल केला तर तो बदल पूर्ण प्रेझेंटेशनला अप्लाय होतो म्हटलेला आहे। तर कशातून होते बघा, स्लाइड मास्टरवरून होते। टेक्स्टला शॅडो स्टाईलमध्ये बदलण्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट करून डॅश डॅश या बटनावर क्लिक करावं लागते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर शॅडो आहे। आपण हेडर आणि फुटर डॅश डॅशने बदलू शकतो म्हटलेलं आहे। तर हेडर आणि फुटर बदलवण्यासाठी आपण इन्सर्ट टॅबचा वापर केला जाते। हा फॉर्म्युला B5 मधील संख्येचा वर्ग दर्शवतो म्हटलेला आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। FDD चे दीर्घरूप डॅश डॅश आहे म्हटलेलं आहे। तर FDD चे दीर्घरूप हे फ्लॉपी डिस्क ड्राइव्ह आहे। डॅश डॅश या प्रकारच्या शीटमध्ये फक्त ग्राफ पुरवले जाते म्हटलेलं आहे। तर कोणत्या याच्यातनी ग्राफ पुरवले जाते, तर याचं उत्तर आहे चार्ट शीट। USB फ्लॅश ड्राईव्हला डॅश डॅश सुद्धा म्हणतात म्हटलेलं आहे। तर USB फ्लॅश ड्राईव्हला काय म्हटले जाते बघा, फ्लॅश ड्राईव्ह म्हटले जाते किंवा पेन ड्राईव्ह सुद्धा म्हटले जाते। तर याचं उत्तर पेन ड्राईव्ह आहे। रीडो कमांडसाठी डॅश डॅश ही शॉर्टकट की वापरली जाते म्हटलेलं आहे। तर रीडो कमांडसाठी Ctrl+Y ही की प्रेस करावी लागते आपल्याला। मजकुरामागील घोष टेक्स्टला डॅश डॅश असे म्हणतात म्हटलेलं आहे। तर त्याला वॉटर टेक्स्ट म्हटले जाते। MS वर्ड 2010 फाईलचे एक्सटेन्शन असते म्हटलेलं आहे। तर MS वर्डचे 10 फाईलचं एक्सटेन्शन कोणतं आहे बघा, तर पहिलंच आहे .docx। आणि त्यानंतर बघा, वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण डॅश डॅश कमांडचा वापर करून कोणताही फाईलची लिंक देऊ शकतो म्हटलेलं आहे। तर कशावरून देऊ शकतो आपण, तर ती हायपरलिंक वरून देऊ शकतो।